नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर मित्रांनो, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय पुणे यांच्याकडून एक नवीन माहिती जी आहे तर ती समोर आलेली आहे। या माहितीमध्ये आपल्याला कोणती पद ही किती रिक्त आहेत, सरळ सेवेने कोणती पद भरावीची आहेत आणि त्यांची सद्यस्थिती काय आहे याची माहिती मिळते। त्यासोबतच मित्रांनो, शासनाचा एक नवीन जी आर आलेला आहे आणि या जी आर नुसार यांच्या पात्रतेत आता मोठा बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे। त्यासोबतच ही जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते, सोबत परीक्षा कोण घेणार, कारण की आता लय कॉम्पिटिशन झाले। आता टीसीएस आयबीपीएस हे तर आहेतच, आता एमपीएससी मार्केटमध्ये आलेली आहे। तर या तिघांपैकी कोण परीक्षा घेऊ शकतं, तर या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, सर्व माहिती अत्यंत व्यवस्थित पद्धतीने जे काही जी आर मध्ये आहे, जे काही आहे प्रूफ, तीच माहिती मी तुम्हाला जी आहे तर ती इथं सांगणार आहे। सोबतच मित्रांनो, बरेच आता परीक्षा जे आहेत तर ते एमपीएससी कडे जाणार आहेत, बरेच मे बी ते ग्रुप बी आणि सी मध्येच मर्ज होतील। त्याच्यासाठीच आपण संकल्प बॅच लॉन्च केलेले, मागच्या वर्षी आपण आरंभ बॅच लॉन्च केले, तर त्याला खूप चांगला तुमचा प्रतिसाद मिळाला। तेच बघून आता ग्रुप बी सेट साठीची लाईव्ह स्वरूपाची बॅच आपण 5 फेब्रुवारी 2026 पासून सुरू करत आहोत। पूर्व प्लस मुख्य अशी संपूर्ण तुमची तयारी करून घेतली जाणार आहे आणि तुम्ही जर ऍप मध्ये जाऊन चेक केलं तर तुम्हाला याचे डेमो लेक्चर्स वगैरे सगळे काही बघायला मिळतील। महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट फॅकल्टी तुम्हाला इथं मार्गदर्शन करणार आहे। मराठी मीडियम मध्ये ही संपूर्ण बॅच असणार आहे। इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि तिथून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता। जॉईन करताना काही अडचण असेल, काही विचारायचं असेल, आणखी काही जाणून घ्यायचं असेल, आमची टीम आहे, हा नंबर आहे, कॉल करून माहिती घेऊ शकता। बघा, ही जी आहे बघा, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाच्या अधीस्त सरळ सेवेने भरावयाच्या रिक्त पदांचा संवर्गणी आहे तपशील। बघा, जन माहिती अधिकारी इतर मागास बहुजन कल्याण महाराष्ट्र राज्य यांच्याकडून ही माहिती आलेली। मे बी ही तुम्हाला थोडीशी व्यवस्थित दिसत नसेल, कारण की ती इमेज थोडी ब्लर स्वरूपात होती। मी तुम्हाला व्यवस्थित हे टाईप करून घेतलेले, आता मी तुम्हाला सांगतो। बघा, पहिलं जे पद आहे ते म्हणजे शिक्षण अधिकारी, एकच पद आहे, मंजूर एकच आहे, भरलंय, बघा रिक्त आहे, भरावयाचे पद आहे, हे रिक्त पद आहे म्हणजे रिक्त जागा आहे। पुढे इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब 44 जागा आहे, सरळ सेवेने 31 भरायचे आहेत आणि पूर्णपणे 31 पद भरली गेलेली आहेत। मंजूर पद 44, आता बाकी पद प्रमोशन वगैरे नसतील, 31 पद भरली गेलेली आहेत। आणि याच्यासाठी आहे ना एमपीएससी परीक्षा घेते मित्रांनो, याचा फिक्स आहे। याची मागच्या वेळी एमपीएससी परीक्षा घेतली ती आणि नवीन लोकांना जॉईनिंग मिळालेली आहे, म्हणून ते 31 पद आता भरले गेले। डिपार्टमेंट मध्ये यांची जागा नाही, म्हणजे यांची जाहिरात काय आता येत नाही। लेखाधिकारी गट ब 9 पद आहेत, मंजूर पद सरळ सेवेने एकही पद नाही, म्हणजे हे पद काय आहेत, डायरेक्टली प्रतिनियुक्ती किंवा प्रमोशनने भरले जातात। लक्षात घ्या, बघा, वित्त विभागाकडून प्रति नियुक्तीने म्हणजे डिप्युटेशनने नियुक्त झाली। पुढे सहाय्यक लेखाधिकारी 44 जागा आहेत, सरळ सेवेने एक पण भरायची नाही आहे, वित्त विभागाकडून डेप्युटेशनने पाठवण्यात येतात किंवा प्रमोशनने भरली जातात, म्हणजे याची काही एक्झाम वगैरे नाही। याची एक्झाम असते मित्रांनो, एमपीएससी घेते, एमपीएससीने नुकताच ते रिझल्ट लावून मागच्या वर्षी या लोकांना जॉईनिंग पण दिलेली, म्हणजे हे डिपार्टमेंट फुल झालेलं आहे। लघु लेखक उच्च श्रेणी 4 पद मंजूर आहेत, त्यापैकी 2 पद भरायचे आहेत आणि दोन्ही पद रिक्त आहेत लघु लेखक उच्च श्रेणीसाठी। आता वरिष्ठ निरीक्षक इतर मागास बहुजन कल्याण 8 पद मंजूर आहेत, एकही सरळ सेवेचं नाही, कारण की ही पद प्रमोशन आणि बाकीच्यांनी भरली जातात। पुढे लघु लेखक निम्न श्रेणी 2 पद मंजूर आहेत, 1 पद रिक्त आहे सरळ सेवेचं आणि ते पण रिक्त आहे, म्हणजे ज्यांचं लघु लेखक झालेलं उच्च श्रेणी लघु लेखक, बघा इथं 2 पद रिक्त आहेत आणि इथं 1 पद रिक्त आहे। पुढे कार्यालय अधीक्षक हे प्रमोशनने भरलं जाणार पद आहे, म्हणून इथं रिक्त सरळ सेवेचं बघायला मिळते। प्रमुख लिपिक हे पण प्रमोशनने भरलं जाणार पद आहे, कार्यालय अधीक्षक आणि प्रमुख अधीक्षक लिपिक, बघा इथं सरळ सेवा वगैरे इथं काही पाहायला आपल्याला मिळत नाही। ओके, आता याची पण काहीतरी पात्रता वगैरे आलेली मित्रांनो स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात, की एवढी पद स्पर्धा परीक्षांमधनं भरली गेली पाहिजे, प्रमोशन मधनं भरली पाहिजे, पण याला सरळ सेवेने भरावायचे एकही पद उपलब्ध नाही, म्हणून कार्यालय अधीक्षकचा विषय सोडा। आता मेन जे आपल्या याच्यात पाहायचं होतं ते म्हणजे निरीक्षक आणि लिपिक। बघा, प्रमुख लिपिक हे 12 पद आहे, पण प्रमुख लिपिक हे काही पद भरलं जात नाही। लक्षात घ्या, निरीक्षक हे पद महत्वाचं आहे। बघा, आपण नुकतीच एक परीक्षा झाली होती, तुम्हाला आठवत असेल, धर्मादायचे निरीक्षक गटक, जबरदस्त फॉर्म आले होते, खूप साऱ्या उमेदवारांनी फॉर्म भरले होते। याची 124 पद मंजूर आहेत आणि 124च्या 24 ही सरळ सेवेमधनं भरायची, म्हणजे डायरेक्ट एक्झाम थ्रू, काही प्रमोशन वगैरे नाही। त्याच्यापैकी 35 पद भरली गेली आतापर्यंत आणि 89 पद रिक्त आहेत। किती? 89 पद ही रिक्त आहेत आणि याच्यासाठीच मेन जाहिरात वगैरे येऊ शकते। पुढे वरिष्ठ लिपिक 49 आहेत, प्रमोशनचं पद आहे, काही भरलं जाणार नाही। पुढे कनिष्ठ लिपिक गट क 100 पद आहेत, 100च्या 100 सरळ सेवेने घ्यायची, 70 पद भरलेली आहेत, 30 पद रिक्त आहेत आणि ही पद आहे ना एमपीएससी ग्रुप सी थ्रू भरलं जाईल, एमपीएससी ग्रुप सी।
ओके, याची काही वेगळी काही अशी लिपिकची जाहिरात वगैरे येणार नाही. हा, आता जशी त्याची आली होती धर्मदायची आली होती, लिपिकची पण आली होती, निरीक्षकची पण आली होती. मे बी जर यांनी ठरवलं तर सरसेवेने, पण मोस्ट प्रोबेबली सध्या जे काही आपण पाहतो की लिपिकचे बरेच पद एमपीएससी ग्रुप सी कडे जाईल, तर हे एमपीएससी ग्रुप सी मार्फत भरू शकतात, त्याला काही इश्यू नाही. आता निरीक्षकचं कोणाकडे द्यायचं आता हे मात्र अजून निश्चित नाही. लक्षात घ्या, जाहिरातीच्या बाबतीत आता बघा, धर्मदायचं कोणी घेतलं तर टीसीएस ने घेतले ते निरीक्षक. आता याला पर्याय आहेत त्यांच्याकडे, टीसीएस आहे, आयबीपीएस आहे आणि एमपीएससी आहे. परंतु जी आर काय सांगतो शासनाचा की 31 नंतरचे जे काही असतील, 31 डिसेंबर 2025 नंतरचे, तर त्यांना काय पाहिजे माहितीये का, ते सर्व पद एमपीएससी थ्रू भरली पाहिजे, असा सरसेवेचा जी आर आहे. आणि हे गट क चं पद आहे, त्याच्यामध्ये गट ब आणि गट क या दोघांचा उल्लेख आहे. मग मोस्ट प्रोबेबली हे पद एमपीएससी कडे येणाऱ्या कालावधीत जाऊ शकतात. आता टीसीएस आयबीपीएस चा कॉन्ट्रॅक्ट असा पण समाप्त झालेला आहे. महाराष्ट्र शासनासोबतचा त्यांचा करार होता 31 डिसेंबर 2025 पर्यंतचा, तो आता नाही आहे. म्हणजे जर निरीक्षक पद हे द्यायचं असेल ना, तर शासनाकडून विशेष मंजुरी घ्यावी लागेल टीसीएस आयबीपीएस कडे. बाकी एमपीएससी कडे देण्यासाठी त्यांना मंजुरीची जास्त गरज नाही, कारण की ऑलरेडी जी आर आहे, त्यांना डायरेक्टली तो मिळू शकतो, तो काही प्रॉब्लेम येणार नाही त्यांना. म्हणजे परीक्षा कोण घेईल हे अजून निश्चित नाही, पण मोस्ट प्रोबेबली हे एमपीएससी कडे जाण्याची आपल्याला इथं दाट शक्यता दिसते. बाकी टीसीएस आयबीपीएस कडे गेली तर तरी आपल्याला नवल वाटायला नको, कारण की ते डिपार्टमेंटचं सी आहे तिथं. पण आपण जे आहे एमपीएससी थ्रू चालू आहे. बघा, शिपाईचं पद आहे ना, आता भरलं जात नाही, तर ते आउटसोर्स केले गेलेले थर्ड पार्टी एक एजन्सीला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं. इथं म्हटले बघा, बाह्य स्त्रोताद्वारे भरण्यात आली आहे. 97चे 97 पद रिक्त आहेत, ते डायरेक्टली त्यांनी भरून टाकलेले. टोटल 222 पद रिक्त होती. याच्यात सगळे मी जर ऍड केले 222 पद रिक्त होती. पण मेन जे काही गर्दी असेल, म्हणजे मुलं ज्याच्यासाठी उत्सुक असतील अशी जी जागा असेल ना, तर ती म्हणजे निरीक्षक गट क ची असेल. आता या निरीक्षक गट क चा लक्षात घ्या, इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून 24 सप्टेंबर 2025 रोजीचा नवीन गॅजेट मधला जी आर आले मित्रांनो. नुसता जी आर नाही, गॅजेटेड झालेले अधिसूचना आलेली. बघा, याच्यामध्ये वरिष्ठ निरीक्षक आता मी तुम्हाला सांगतो, गट क कार्यालय अधीक्षक, प्रमुख लिपिक, वरिष्ठ लिपिक यांचे नवीन सेवा प्रवेश नियम 2023 चे होते, त्यांना 24 सप्टेंबर 2025 ला मंजुरी मिळालेली आहे. याच्यानुसार लक्षात घ्या, हे निरीक्षक इतर मागास बहुजन कल्याण विभाग गट क याचं जे पद आहे ना, तर याचे लक्षात घ्या, हे जे स्पर्धात्मक परीक्षेद्वारे घेतलं जाणार आहे पूर्णतः, लक्षात घ्या, म्हणजे परीक्षा होणार आहे यांच्यासाठी. याच्यासाठी काय पाहिजे, कोणत्याही शाखेचा पदवीधर पाहिजे. म्हणजे खूप चांगली त्यांनी गोष्ट केली. आधी ते हे होतं, ही समाज कल्याण पाहिजे, असं पाहिजे, तसं पाहिजे, हे होतं. पण आता त्याची अट नाही. काय सांगितलेले, कोणत्याही शाखेचा पदवीधर, तुमची काही शाखा असो, मेडिकल असो, इंजिनिअरिंग असो, कोणती असो, तुम्ही फॉर्म भरू शकता जेव्हा ही परीक्षा येईल तेव्हा. आता लक्षात घ्या, कुठली जाहिरात येते ना, तर त्याचं सगळ्यात आधी सेवा प्रवेश नियम पाहिजे. सेवा प्रवेश नियमानंतर आकृतीबंध मंजूर पाहिजे. आकृतीबंध नंतर बिंदू नामावली पाहिजे. हे जे 2-3 स्टेप्स असतात ना, तर त्या पाहिजे. तर याचा आकृतीबंध आपण पाहिला व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर हे झालेले सेवा प्रवेश नियम झाले. आता फक्त काय असेल, बिंदू नामावली. आता हे 89 जागा जे आहेत ना, तर यांचं वर्गीकरण करावं लागणार. एससी ला कोणता द्यायचा, एसटी ला कोणता द्यायचा, ओबीसी कोणता द्यायचा, त्याच्यामध्ये पुन्हा महिला सर्वसाधारण, बाकी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक वगैरे हे जे काही असतील अंशकालीन पदवीधर, तर ते समांतर आरक्षण त्यांना तो बिंदू निश्चित करावा लागतो. तर ही एक प्रक्रिया जर असेल आणि वित्त विभागाने याला जर मंजुरी दिली, तर लवकरच हे पद जे आहेत तर ते भरताना आपल्याला दिसू शकतात. आता फक्त रिक्त आहेत, पण या डिपार्टमेंटने बरीच प्रोसेस जी आहे, म्हणजे जाहिरात येण्यासाठी बरीच प्रोसेस आता कंप्लीट झाली. फक्त बिंदू नामावली आणि वित्त विभागाकडून मान्यता, या जर 2 गोष्टी याला मिळाल्या, तर भविष्यात याची जाहिरात जी आहे तर ते आपल्याला इथं बघायला मिळू शकते. आता हे निरीक्षक जे आहे ना, याचं काम काय नेमकं काय असतं मग बघा, लक्षात घ्या. यांना विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या ज्या काही योजना असतात, उदाहरणार्थ शिष्यवृत्ती असेल, घरकुल असेल, यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी तपासणे, लाभार्थी पात्र आहेत का नाही यांची क्षेत्रीय पातळीवर म्हणजे फील्ड लेवलवर जाऊन पाहणी आणि चौकशी करण्याचं काम असतं. वसतिगृह आणि संबंधित संस्थांची वेळोवेळी तपासणी करून अहवाल तुम्हाला वरिष्ठांना द्यावा लागतो. तर अशी अनेक कारणं असतात. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी याच्यावर सेपरेट व्हिडिओज आहेत, तर तो घेऊन येतो. आगामी काळात एमपीएससी कडे बरेच सरसेवा जाणार आहेत. तुम्हाला जर तयारी करायची असेल तर त्यासाठी आपण सेपरेट पुस्तकांचा एक सेट पण लॉन्च केलेला आहे, मराठी इंग्रजी दोन्ही भाषेत आहे. हा मराठीचा सेट आहे. तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तिथून ऑर्डर करू शकतात, किंवा नजीकच्या बुक स्टोअरला भेट द्या, तिथून देखील तुम्ही हे सर्व बुक सेट मागू शकतात. एकदम शॉर्ट मध्ये, टू द पॉइंट, परीक्षा विमुख माहिती, या सगळ्या काही गोष्टी याच्यात अवेलेबल आहेत मित्रांनो. याच्याविषयीची काही अपडेट आली इतर मागास बहुजन कल्याणचं, तर तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळणार आहे. तर म्हणून तुम्ही हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.